नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा स्पेशल नववर्षाला घरच्याच घरी करता येणारी झटपट घरच्या घरी कंडेन्स मिल्क तयार करून बासुंदी करणार आहोत. ही रेसिपी बघायला जितकी सोपी आहे तितकीच करायला देखील सोपी आहे. बाजारातून महागडं कंडेन्स मिल्क आणून बासुंदी करायची गरज नाही, कारण मी तुम्हाला घरच्याच घरी कमी पैशात कंडेन्स मिल्क कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतले. तुम्ही म्हशीचं दूध देखील घेऊ शकता. दुधाला एक उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत एका कढईमध्ये पाव चमचा तूप घ्यायचे, अर्धी वाटी मिल्क पावडर, पाव वाटी पिठी साखर आणि त्याच वाटीने पाव वाटी पाणी घ्यायचे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध देखील घेऊ शकता, पण पाणी घेतलं की गुठळ्या मोडणं जास्त सोपं जातं. त्यामुळे इथे मी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे. आता गॅस ऑन न करता दूध पावडर आणि पिठी साखर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्याच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. पाणी घातल्यामुळे तुम्ही बघू शकता की ते लगेच गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत आणि दूध पावडर आणि साखर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली. आता गॅस ऑन करून घ्यायचे. गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आणि सतत ते ढवळत राहायचे. जसं जसं ढवळत जाईल तसं तसं ते दाटसर होत जाईल. इथे तुम्ही बघू शकता घरच्या घरी आपलं कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे. इतपत याची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. आता यामध्ये उकळलेले दूध आहे ते घालून घ्यायचे. दुधाला एक उकळी आल्यानंतर ते 5 मिनिटं उकळून घेतलेलं आहे, जेणेकरून दुधामध्ये जे पाणी असतं ते निघून जातं आणि दूध लवकर दाटसर होतं. आता ते दूध कंडेन्स मिल्कमध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा 5 ते 6 मिनिटं ते उकळून घ्यायचे. आता तुम्हाला हे जरा सैल वाटत असेल, पण ते आणखी थंड झालं की आणखी दाटसर होणार. तुमच्या आवडीचा सुकामेवा घालून घ्यायचा आहे. वेलची जायफळ पावडर घालून घ्यायची. आणखी 2 मिनिटं उकळून घ्यायची आणि आपली घरच्या घरी बासुंदी तयार झालेली आहे. जर तुम्ही सुद्धा असं कंडेन्स मिल्क बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर तुम्हाला हवं तेव्हा तुम्हाला कोणतीही दुधाची मिठाई करायची असेल किंवा बासुंदी किंवा खीर करायची असेल तर ती तुम्ही झटपट करू शकता. बाजारातून महागडं कंडेन्स मिल्क आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही कमी पैशात असं कंडेन्स मिल्क झटपट तयार करू शकता. तुम्हाला माझी झटपट कंडेन्स मिल्क बनवायची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील नक्की करा. अगदी 10 ते 15 मिनिटात ही बासुंदी तयार होते. अजिबात कोणतीही जास्तीची मेहनत घ्यायची गरज नाही. दूध जास्त उकळायची देखील गरज नाही. इथे माझी बासुंदी तयार झालेली आहे. मस्त ड्रायफ्रूट आणि केशरनी ती गार्निश करून सर्व करायची आहे. झटपट घरच्या घरी कंडेन्स मिल्क म्हणून बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, जेणेकरून माझी येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.